नमस्कार. आजच्या या अत्यंत रंजक विश्लेषणामध्ये तुमचे स्वागत आहे. लहानपणी शाळेत असताना जेव्हा मुलं खेळण्यात अगदी मग्न असतात, तेव्हा आपण ज्या अगदी साध्या सोप्या गोष्टी शिकतो, त्यामागे भौतिकशास्त्र आणि भूमितीचे किती मोठे आणि सखोल नियम दडलेले असतात, हे आज आपण उलगडून पाहणार आहोत. अगदी साध्या वाटणाऱ्या खेळांमधून आकारांची आणि गतीची जी समज तयार होते ना, तीच पुढे जाऊन विज्ञानाचा एक भक्कम पाया बनते. चला तर मग द फिजिक्स ऑफ प्ले डिकोडिंग फाउंडेशनल जिओमेट्री या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करूया आणि या मूलभूत संकल्पनांचा वेध घेऊया. सुरुवात करूया विद्यादिदींच्या वर्गातल्या एका छोट्याशा आणि लयबद्ध कवितेने. माझा कंपास लांब आहे आणि माझा चेंडू गोल आहे. इकडे पहा, तिकडे पहा. ऐकायला किती साधं आणि नॉस्टॅल्जिक वाटतं नाही का? पण याच सोप्या ओळींमधून विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या मेंदूत आकारांबद्दलची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची समज रुजवली जाते. आपल्या सभोवतालच्या जगाचं निरीक्षण करण्याचं ही खऱ्या अर्थाने पहिली पायरी असते. तर आपला पहिला मुख्य विभाग आहे लांब आणि गोल आकार. भौतिक जगाला समजून घेण्याची हीच तर पहिली पायरी असते. आता या दोन गोष्टींचा विचार करा. एका बाजूला आहे एक रंगीबेरंगी गोल चेंडू आणि दुसऱ्या बाजूला आहे एक लांब आयताकृती कंपास पेटी. लहान मुलांना भूमितीतला हाच मूलभूत फरक अगदी सुरुवातीला ओळखायला शिकवला जातो. चेंडूचा गोलाकार आणि कंपास पेटीची लांबी हा पायाभूत भूमितीय फरक डोळ्यांना लगेच टिपता येतो आणि मेंदूला आकारांची सवय होते. पण इथे गंमत आहे बरं का. आकार नेहमीच सरळ सोपे नसतात. गोलाकार बसून खेळल्या जाणाऱ्या एका खेळात मुलं नवीन वस्तूंची नावे घेतात आणि आपले तर्क मांडतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर पाण्याचा पेला. एका कोनातून म्हणजे बाजूने पाहिल्यास तो लांब वाटू शकतो, पण तेच जर वरून पाहिलं तर तो अगदी गोल दिसतो. हे सर्वस्वी आपण कोणत्या परिमाणातून त्या वस्तूकडे पाहत आहोत यावर अवलंबून असतं. आता स्थिर आकारांकडून थोडं हालचालीकडे वळूया. आपला पुढील विभाग आहे घरंगळणे आणि घसरणे, गतीचे यांत्रिकी नियम. वस्तूचा आकार, तिची गती कशी ठरवतो हे भौतिकशास्त्र खरं तर अगदी सोपं आहे. घरंगळणे आणि घसरणे यातील यांत्रिकी फरक पूर्णपणे आकारावर अवलंबून असतो. ज्या वस्तूंना सतत गोलाकार पृष्ठभाग असतो त्या वस्तू घरंगळण्यासाठीच बनलेल्या असतात. या उलट ज्यांचा पृष्ठभाग सपाट असतो किंवा ज्यांना स्थिर कडा असतात त्या वस्तू जमिनीवरून सहजपणे घसरू शकतात. हेच भौतिक नियम प्रत्यक्षात कसे काम करतात हे समजून घेण्यासाठी आपला पुढील विभाग आहे कोकरू आणि ढोलक. चला एका छानशा कथेतून हे समजून घेऊया. या कथेची सुरुवात होते एका लहान कोकरापासून, ज्याला आपल्या आजीच्या घरी जायचं असतं. वाटेत त्याला एक भुकेला लांडगा गाठतो. कोकरू हुशारीने त्याला विनंती करतं की मला आधी आजीकडे जाऊन मोठं होऊ दे, मग तू मला खा. लांडगा तयार होतो. आता इथे गवताळ उतारावर पडलेला एक मोठा ढोलक कथेच्या पुढच्या भागात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, हे लक्षात ठेवा. तर हे कोकरू आजीच्या घरी पोचतं आणि लांडग्याबद्दल सगळी हकीकत सांगतं. आणि इथेच आजीची कल्पकता आणि बुद्धिमत्ता कामी येते. आजीने केवळ भौतिकशास्त्राचा अत्यंत हुशारीने वापर करून कोकराला वाचवण्याची एक अचूक योजना आखली. आणि मग सुरू होतो हा थरारक बचाव. आजीने कोकराला त्या मोठ्या ढोलकाच्या आत लपवलं आणि तो ढोलक रस्त्याच्या उतारावर चक्क ढकलून दिला. ढोलक अत्यंत वेगाने खाली घरंगळत गेला. लांडगा जीवाच्या आकांताने मागे धावत सुटला, पण तो ढोलकाला काही पकडू शकला नाही आणि कोकरू सुखरूप आपल्या घरी पोहोचलं. आता इथे आपण कथेला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि विश्लेषणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारूया. हा ढोलक इतक्या वेगाने का बरं घरंगळला? आपण सुरुवातीला ज्या यांत्रिकी नियमांची चर्चा केली होती त्या नियमांचा आणि या कथेत घडलेल्या घटनेचा अगदी थेट आणि तार्किक संबंध आहे. याचं उत्तर एका साध्या समीकरणात दडलंय. गोल आकार अधिक उतरता पृष्ठभाग बरोबर न थांबणारी गती. ढोलकाचा गुळगुळीत गोलाकार आकार आणि जंगलातील रस्त्याचा उतार यामुळे जमिनीशी होणारं घर्षण एकदम कमी झालं आणि ढोलकाला प्रचंड वेग मिळाला. म्हणजेच हे काही नशीब नव्हतं, तर यामागे अचूक भौतिकशास्त्र होतं. सैद्धांतिक संकल्पनांनंतर आता आपला पुढचा विभाग आहे आकारांचा प्रत्यक्ष वापर. पुस्तकातलं ज्ञान प्रत्यक्ष व्यावहारिक जगात कसं वापरलं जातं ते पहा. विचार करा, आपण कॅरम खेळताना जो स्ट्रायकर मारतो तो घरंगळत नाही, तर त्याच्या सपाट पृष्ठभागामुळे तो बोर्डवर अत्यंत वेगाने घसरतो. तसंच एखादा उंच टॉवर बनवताना गोलाकार वस्तूंऐवजी लांब आणि सपाट वस्तू वापरल्यास
तो टॉवर जास्त स्थिर राहतो. अशा प्रकारे विज्ञानाचे हे महत्वाचे नियम आपण खेळातूनच नकळत शिकत असतो. आता ह्या विश्लेषणात्मक वर्गीकरणाकडे थोडं लक्ष द्या. यामध्ये घरंगळणाऱ्या, घसरणाऱ्या आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही क्रिया करू शकणाऱ्या वस्तूंची नोंद केली जाते. आता एक साधं नाणं घ्या. ते जर तुम्ही सपाट ठेवलं तर ते घसरतं, पण जर तेच नाणं कडेवर उभं केलं तर ते घरंगळतं. एकाच वस्तूत दोन वेगळे भौतिक गुणधर्म असू शकतात. ही किती कमाल गोष्ट आहे ना? आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटकडे आलो आहोत. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. वस्तूंची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत जी त्यांना सपाट पृष्ठभागावर घरंगळण्यास किंवा घसरण्यास मदत करतात? हा प्रश्न नक्कीच आपल्याला सभोवतालच्या जगाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्यास भाग पाडतो. साध्यासुध्या दिसणाऱ्या वस्तूंच्या आकारातही विज्ञानाचे किती मोठे नियम लपलेले आहेत हे यावरून लक्षात येतं. थोडक्यात सांगायचं तर हे सभोवतालचं जग खऱ्या अर्थाने भौतिकशास्त्राची एक प्रचंड मोठी प्रयोगशाळाच आहे. मला खात्री आहे की ही चर्चा नक्कीच तुम्हाला आजूबाजूच्या वस्तूंकडे एका अधिक विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करेल. आजच्या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.